मस्त अशी सँडविचची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। नमस्कार, मी प्रीती आणि प्रीतीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर 4 ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत, त्याच्यावरती बटर लावलेलं आहे, त्यानंतर 2 स्लाइसेस वरती पिझ्झा पास्ता सॉस लावलेला आहे, राहिलेल्या 2 स्लाइस वरती मी मायोनीज टाकलेला आहे, पिझ्झा पास्ता सॉस सोबत थोडासा केचप सुद्धा टाकलेला आहे। छान पूर्ण ब्रेड वरती ते आपल्याला स्प्रेड करायचं आहे। स्प्रेड केल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला टाकायची आहे बटाट्याची भाजी। हो, पिवळा बटाटा जो आपण बनवतो त्याची भाजी इथे टाकायची आहे। थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो पास्ता मिक्स जर असेल तेही तुम्ही टाकू शकता। त्याच्यावरती थोडंसं चीज आपल्याला टाकायचं आहे। याला दुसऱ्या ब्रेड स्लाइसनी कव्हर करायचं आहे। थोडंसं बटर तव्यावरती लावून घ्यायचं आहे आणि आपले जे ब्रेडचे स्लाइसेस आहेत हे दोन्ही साइडनी छान आपल्याला शेकून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटातच हे सँडविच जे आहे आपलं बनवून निघतं। तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय हे सँडविच। आता याला कट करूयात। मी हे जे कट करायला सुरी वापरत आहे ही ॲक्च्युअली माझी केकची सुरी आहे। त्यांनी खूप छान कट करता येतो सँडविच, त्यामुळे मी तीच दरवेळेस यूज करत असते। छान आपल्याला आपल्या आवडत्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आपले सँडविचेस। बहुतेक वेळा कसं होतं, आपले जे पिवळी भाजी असते बटाट्याची ती कधी शिल्लक राहिली तर पुन्हा आपल्याला ती चपातीसोबत खायला मजा नाही येत। त्यावेळेस मग तुम्ही अशा प्रकारचे सँडविच ट्राय करू शकता। असं सँडविच ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।